नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती। तर माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन। तर आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीबद्दल हा एक स्पेशल व्हिडिओ आपल्यासमोर आज घेऊन येत आहोत। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ज्या महायुती सरकारने 25 घोषणा केल्या होत्या निवडणुकीआधी, त्यातून किती घोषणा कंप्लीट झाल्याने किती पूर्ण झाल्या किंवा पूर्ण न करता केव्हापर्यंत पूर्ण होणार आहे। कारण कसं आहे, महायुती सरकारने जे घोषणा केल्या होत्या त्यातून फक्त तुम्हाला एक किंवा दोनच घोषणा माहीत आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपयेवरून 2100 रुपये होणार आहे आणि निराधार योजनेचे 1500 रुपयेवरून 2100 रुपये होणार आहे। बस ह्या तुम्हाला दोनच घोषणा माहीत आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही 20 ते 25 घोषणा केलेल्या आहेत। त्या प्रमुख घोषणा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर निवडणुकीच्या अगोदर सगळेच जे पार्ट्या आहेत आपल्या घोषणा करतात, संकल्प मांडतात की आम्ही निवडून आल्यानंतर या आपण वादे जे आहेत ते पूर्ण करू। तर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या महायुती सरकारने ज्या 25 प्रमुख ठळक ज्या घोषणा केल्या होत्या निवडणुकीच्या अगोदर त्या कोणत्या आहेत आणि कोणकोणत्या घोषणा केल्या होत्या त्या तुम्हाला तर माहीत तर नसेल, तर त्या कोणत्या आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आजचा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। ठीक आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ज्या प्रमुख 25 घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा आता मी तुम्हाला एक एक वाचून दाखवणार आहे। कारण जर मी तिथून वाचून दाखवलं आणि त्याचं जर सांगत बसलं तर हा जो व्हिडिओ आहे खूप लांब होणार आहे। पण हा व्हिडिओ आपण खूप लांब न करता आपण ते 6 ते 7 मिनिटात या व्हिडिओला आपण निपटवून घेऊया। ठीक आहे। मी सरळ सरळ वाचून दाखवत आहे। वाचून दाखवल्याने तुमच्या लक्षात येईल की ज्या महायुती सरकारने कोणकोणत्या 25 प्रमुख घोषणा केलेल्या होत्या त्या तुम्हाला कळून जाणार आहे। ठीक आहे। तर मंडळी बघा, पहिली घोषणा आहे मंडळी, मी तुम्हाला सरळ सरळ वाचून दाखवत आहे। ठीक आहे। लक्षात घ्या कोणकोणत्या घोषणा त्या महायुती सरकारने केलेल्या आहेत। तर पहिली घोषणा आहे लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 21 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये। दुसरी घोषणा आहे शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधी वाढ 12,000 ऐवजी 15,000 मिळणार आणि MSP वर 20% अनुदान देणार। ठीक आहे। तिसरी घोषणा आहे प्रत्येक गरिबाचं स्वप्न पूर्ण होईल, भाजप महायुती अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल। बघा, ठीक आहे। समोरची घोषणा आहे वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान, महिन्याला 2100 म्हणजेच वर्षाला 25,200चा आधार। वृद्ध पेन्शन धारक म्हणजे संजय गांधी निराधार योजना, जे 1500 रुपये मिळतात त्याच्यात पण वाढ होऊन 21 रुपये मिळणार आहेत। ठीक आहे। त्याच्या समोरची घोषणा बघा, राज्यात जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर राहणार। त्या समोरची घोषणा आहे 10 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार। ठीक आहे। समोरची घोषणा आहे ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा, 45,000 गावात पांदण रस्त्यांची बांधणी होणार। समोरची आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण। समोरची आहे वीज बिलामध्ये 30% कपात होणार आणि सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार। बघा, हे घोषणा एक महत्त्वाची आहे, वीज बिलामध्ये 30% कपात होणार। ही जी घोषणा आहे महायुती सरकारने निवडणुकीआधी केली होती, आपल्या घोषणापत्रामध्ये मांडली होती। ठीक आहे। त्या समोरची घोषणा आहे ते बघा, एक एक घोषणा लक्षात ठेवा। जेव्हा पण तुम्हाला ज्या महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या त्या तुम्हाला लक्षात येत नसेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही कधी चॅनलवरती येऊन कधी तुम्ही बघू शकता। ठीक आहे। समोरची घोषणा आहे सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र 2028 सादर करण्यात येईल। बघा, 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र 2028 सादर करण्यात येईल। 100 दिवसाच्या आत लक्षात ठेवा। ठीक आहे। समोरची घोषणा बघा, मेक इन महाराष्ट्र बनवेल राज्याला, फिटनेस आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे बनणार एरोस्पेस हब। ठीक आहे। समोरची घोषणा आहे खतांवरील SGST कर मिळणार परत, सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव देणार। लक्षात ठेवा। ठीक आहे। समोरची घोषणा आहे
2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार. 500 बचत गटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार. सामाजिक घोषणा आहे. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य. अक्षय अन्न योजनेद्वारे. ठीक आहे. 16वी घोषणा आहे. महारथी आणि अटल टिकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि एआयचे प्रशिक्षणाची संधी होईल उपलब्ध. 17वी घोषणा आहे. महाराष्ट्रात होणार कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार. त्याच्या समोरची घोषणा बघा. 18वी. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार 10 लाख उद्योजक. समोरची घोषणा आहे. SC ST OBC समाजातून उद्योजक घडविण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार. ठीक आहे. 20वी घोषणा आहे. OBC SBC EWS आणि VJNT विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार. त्याच्यानंतरची घोषणा आहे. युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी. ठीक आहे. समोरची घोषणा आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन होणार. 23वी घोषणा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र OPD मिळणार. समोरची 24वी घोषणा आहे. शक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा करणार, फसव्या धर्मांतराला आळा बसणार. शेवटची आणि 25वी घोषणा बघा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी वन्यजीव संघर्ष टाळणार तसेच प्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार. तर ठीक आहे. ह्या होत्या महायुती सरकारच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या प्रमुख 25 घोषणा. माझ्याकडे महाविकास आघाडीच्या पण घोषणा आहेत, पण ते सरकार निवडून आलं नाही, तर म्हणून जे सरकार निवडून आलं त्याच्या आम्ही घोषणा सांगतो. तर ह्या होत्या ज्या निवडणुकीपूर्वी केलेल्या होत्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजित पवार दादांनी. ह्या ज्या घोषणा आहे पूर्ण हे जे सरकार तीन भावांनी मिळून हे जे सरकार स्थापन केलं, म्हणजे 3 भावाचं सरकार आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे. ठीक आहे. ह्या तिघांच्या मिळून ह्या घोषणा आहेत, प्रमुख 25 घोषणा. तर ह्या एक लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही घोषणा विसराल त्या दिवशी माझा आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या दोस्ता मित्रांना नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्या तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना ह्या ज्या प्रमुख 25 ज्या घोषणा केलेल्या होत्या महायुती सरकारने त्यांना कळून जाणार आहे. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती आणि ह्याच होत्या महायुती सरकारच्या प्रमुख 25 घोषणा. तर मंडळी माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, जर माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.